नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतला 4थ्या धड्याचा पुढचा भाग. या धड्याचं नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया. तर चला सुरू करूया या धड्याला. तर आज आपण सोडवणार आहोत सराव संच 13. तर यात आपण कुठले कुठले प्रश्न पाहू ते आपण सोडूयात. तर पहिला आहे गुणाकार व्यस्त. पहिला प्रश्न आहे खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहा. तर आपल्याकडे संख्या आहे 7. आता अशा कुठल्या संख्येने याला गुणले तर आपले उत्तर 1 येऊ शकते. तर ते आहे याचा बरोबर याचा उलटा. तो कसे लिहायचा? तर 7/1 आपण लिहू शकतो आणि याचा उलटा म्हणजे 1 अंशात लिहा आणि 7 छेदात लिहा. आणि आपण जर ह्या दोघांचा गुणाकार केला तर आपलं 7/7 उत्तर येईल. ते दोघे एकमेकांना भागले तर आपलं उत्तर येतं 1. म्हणजेच काय, या 7चा आपला गुणाकार व्यस्त आहे 1/7. आता दुसरा आहे 11/7. तर काय करायचे, जेव्हाही आपल्याला अंश आणि छेद आहे तर त्याचा गुणाकार व्यस्त शोधण्यासाठी त्याला बरोबर उलटे लिहा. म्हणजे अंश खाली आणि छेद वरती. म्हणजे हा झाला छेद वरती, हा झाला अंश खाली. आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर आपला काय भेटेल? 11 × 7 आले 77. इथे 7 × 11 आले 77 आणि 77/77 येते 1. याचाच अर्थ काय, 11/7 चा गुणाकार व्यस्त आहे 7/11. आता तिसरे उदाहरण पाहू. आपल्याकडे 5/13. तर म्हटल्याप्रमाणे 5/13 ला आपण 13/5 लिहू. या अंशाचा आणि ह्या छेदाचा जर गुणाकार केला तर आपल्याला 65/5 किंवा 65/5 उत्तर येईल. तर 65/65 जर आले तर दोघे एकमेकांना भागले जातात, उत्तर येते 1. याचाच अर्थ काय, 5/13 चा गुणाकार व्यस्त आहे 13/5. आता लक्षात ठेवा, हा गुणाकार व्यस्त आपल्याला 6वीच्या पुढच्या भागांमध्ये किंवा 7वीच्या येणाऱ्या धड्यांमध्ये आपल्याला लागणार आहे. तर याचा नीट अभ्यास करून ठेवा. आता जाऊया आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता दिले आहे खालील अपूर्णांकाचा भागाकार करा. तर आपल्याकडे आहे 2/3 भागिले 1/4. आता आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला भागांमध्ये 1/4 असेल तर याचा जर आपण गुणाकार व्यस्त लिहिला तर हे चिन्ह बदलते गुणाकाराने. तर 2/3 गुणिले या 1/4 चा आपण गुणाकार व्यस्त लिहिला तर आपण काय लिहिणार? गुणिले 4/1. आणि अंशाचा आणि छेदाचा गुणाकार केला तर आपल्याला भेटेल 2 × 4 आणि छेदामध्ये 3 × 1, ज्याचं उत्तर येते 8/3. तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने अपूर्णांकाचा भागाकार करू शकतो. आता वळूया पुढच्या भागात. इथे आहे 5/9 भागिले 3/2. तर चला ह्या पूर्ण अंशाधिक पूर्णांकाला आपण करूया उलटे. म्हणजे याचा काढूया गुणाकार व्यस्त. तो आहे 2/3. म्हणजेच आपण ह्या 5/9 वर याचा करू शकतो गुणाकार. तर अंशाचा आणि छेदाचा गुणाकार केला तर आपलं उत्तर येते 10/27. म्हणजे या भागाकाराचा या प्रश्नाचा भागाकार आला 10/27. पुढे आहे 3/7 भागिले 5/11. तर 5/11 चा गुणाकार व्यस्त लिहितो आपण 11/5 आणि ह्या संख्येवर त्याचा करूया गुणाकार. तर अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार वेगळा केला तर आपल्या उत्तर येईल 33/35. आणि आता आहे 11/12 भागिले 4/7. तर याचा गुणाकार व्यस्त येतो 7/4 आणि ह्या अंशाचा आणि छेदाचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर येते 47. तर या अंशाचा आणि छेदाचा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येते 77/48. आता पाहूया शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची ते. यात लिहिले स्वच्छ भारत अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सेवाग्राम या गावाचा 42/75 भाग स्वच्छ केला. म्हणजे 420 विद्यार्थ्यांनी एका गावाचा 42/75 इतका भाग आपण काय केला? स्वच्छ. तर यामध्ये विचारलंय तर प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा किती भाग स्वच्छ केला. म्हणजे आपल्याला एका विद्यार्थ्याने किती भाग स्वच्छ केला हे काढायचं आहे. तर काय करूया, 420 ने आपण 420 विद्यार्थी होते बरोबर, आणि त्यांनी 42/75 इतका भाग आपण काय केला? स्वच्छ. तर एका विद्यार्थ्याचं जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 42/75 ला 420 ने भागावं लागेल. तर पहिले आपण त्याला शब्दात लिहून घेतले किती आपल्याकडे विद्यार्थी होते, त्यांनी किती शहर साफ केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने सेवाग्रामचा स्वच्छ केलेला भाग जर काढायचा असेल तर मी म्हटले 42/75 ला आपल्याला 420 ने भागावं लागेल आणि 420 ने भागावं लागेल म्हणजे 420 आपल्याला काढावं लागेल
गुणाकार व्यस्त, तो झाला 1/420. आता तुम्ही एक काम करू शकता, या अंशाचा आणि या छेदाचा गुणाकार केला तर आपल्याला भेटेल 42 गुणिले 1 आणि 75 गुणिले 420. आता हा गुणाकार करणे अशक्य आहे, पण तुम्ही पाहू शकता 42 आणि हे 420, जर 42 ने ह्या दोघांना जर भागले तर 42 भागिले 42 केले तर इथे उत्तर येते 1 आणि 1 गुणिले 1 केला तर इथे 1 येतं. परंतु 420 ला जर 42 ने भागले तर आपल्याला उत्तर येते 10. तर 1 छेदात आपल्याला आहे 75 गुणिले 10, तर आपले उत्तर आले 1/750. म्हणजेच काय, प्रत्येक विद्यार्थ्याने म्हणजेच एका विद्यार्थ्याने स्वच्छ केलेल्या शहराचा भाग आहे 1 किंवा 1/750 इतका. तर अशा प्रकारे आपण भागाकार शिकलो आणि हा आपण सोडवला सराव संच. तर चला पुढच्या भागात बघू, पुढच्या धड्याचा किंवा पुढच्या धड्याचा नवीन. तर इथे आपण सोडवला आहे सराव संच आणि इथे आपण पूर्ण केलाय आपला 4था धडा. या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवीन धडा, नवीन कन्सेप्ट किंवा नवीन माहिती बरोबर. तर चला इथे आपण थांबूयात. धन्यवाद.